नमस्कार, मी लीना। आज आपण करतोय एकदम साधी सोपी पण तेवढीच चमचमीत अशी मशरूम मसाला भाजी। हॉटेलमध्ये गेलं की आपल्याला असं वाटतं की या भाज्या म्हणजे कशा बनवत असतील, काय ग्रेव्ही त्याला करत असतील, कशा पद्धतीने बनवत असतील, पण करायला अतिशय सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि सगळ्यांना अशा कधीतरी चमचमीत भाज्या खायला आवडतातच। तर बघूया कशी करायची ते। इथे मी 250 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करून नंतर चिरून घेतलेत। इथे एक मोठा कांदा उभा बारीक चिरून घेतलाय, त्याच्यानंतर एक टोमॅटो आहे, थोडी कोथिंबीर, मीठ, कसुरी मेथी आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी मी एक तमालपत्र घेतलंय, 2 लाल मिरच्या आहेत सुकलेल्या, त्याच्यानंतर एक चक्री फूल, 2 लवंगा, 4-5 काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची। हे फोडणीत आपल्याला सगळं लागणार आहे। त्याच्यानंतर धणेपूड आहे, हा किचन किंग मसाला आहे, दही आहे, साधारण 1 वाटी दही घेतलेला आहे घरातलं। त्याच्यानंतर नेहमीचं जे आपल्याला लागतं ते हळद, तिखट, जिरं थोडं लागणार आहे फोडणीसाठी, थोडा गरम मसाला पण लागणार आहे। तर आपण आता ॲक्च्युली सुरुवात करूया। सुरुवातीला गॅस लावते। मी थोड्याशा तेलावर आधी कांदा हा भाजून घेणार आहे। आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि तिकडे कांदा लाल होतोय तोपर्यंत मी आपला मशरूमला थोडंसं मॅरिनेशन करणार आहे। हळद, तिखट, त्याच्यानंतर थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी धणेपूड, थोडंसं मीठ, हे सगळं व्यवस्थित आपण मशरूमला लावून घेऊ। हे असंच ठेवून देणार आहे मी। आणि आता इथे हे जे दही घेतलेलं आहे ते दही पण छान फेटून घ्यायचे। त्याच्यातच हा उरलेला किचन किंग मसाला, त्याच्यानंतर परत थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि धणेपूड, हे सगळं आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। थोडक्यात आपलं ग्रेव्ही तयार आहे। ग्रेव्हीसाठी जो मसाला आपण करणार आहोत म्हणजे तो तयार आहे। मशरूम आपण मॅरिनेट करून ठेवले आणि छोटंसं वाटण करतोय, त्याच्यासाठी इथे आपण कांदा लाल करून घेतो। तर आपला कांदा आता तुम्ही बघू शकता छान लालसर झालेला आहे। गॅस बंद केलाय मी। आता हा जरा साईडला काढतेय, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ते बाजूला होईल आणि त्याच तेलात मग आपण भाजी करणार आहोत। तर आता हे जे आहे हे मी मिक्सरच्या भांड्यातच काढते। ऑफकोर्स हे गरम आहे त्यामुळे लगेच मी वाटणार नाहीये, थोडंसं गार झालं की मग वाटून घेईन। आता या कांद्यामध्येच मी हा एक टोमॅटो जो आपण चिरून ठेवला होता तो घालतेय। थोडीशी कोथिंबीर, आणि आता हे आपण वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं छान वाटण तयार आहे।
पाणी न घालता आपण हे वाटण केलेलं आहे. टोमॅटोमुळे पाणी घालायची गरज नाही पडत. तर आता आपण ॲक्च्युली प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. ज्या तेलामध्ये आधी आपण कांदा लाल करून घेतला होता ते तेल आहेच. आता त्याच्यातच मी हे एक तमालपत्र, दोन लाल मिरच्या, एक स्टार फूल, दोन हिरवी वेलची, दोन लवंगा आणि एक 4-5 काळी मिरी. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरं पण घालते. आता हा जो मसाला आपण वाटला होता तो सगळा घालते. थोडंसं परतून घेऊया हे. आता या मसाल्याला तेल सुटायला लागलंय. तर आता आपण हे जे दहीचं मिश्रण केलं होतं ज्याच्यामध्ये बाकी सगळे कोरडे मसाले घातले होते ते घालतोय. गॅस बारीक ठेवायचा आहे. आणि ते पण परतून घेऊया. त्याचबरोबर इथे हे जे आपण मशरूम ठेवले होते मॅरिनेट करून तेही घालते मी. मशरूममध्ये मुळातच पाणी असतं त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे. अगदीच वाटलं तर थोडंसं तुम्ही घातलं तरी चालेल, नाही असं नाही, पण तशी गरज नाही पडत. चवीनुसार मीठ घालूया. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवूया. भाजीला तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. आपली मस्त मशरूम मसाला तयार आहे. गॅस बंद करते मी आणि आता आपण काढून घेऊया. कसुरी मेथी पण आपण घालायची. कसुरी मेथी घालताना तव्यावर थोडीशी हलकी गरम करायची आणि मग ती घालायची आहे भाजीमध्ये. फक्त त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. तुम्ही आठवणीने थोडीशी कसुरी मेथी नक्की घाला. मस्त चटपटीत हॉटेल स्टाईलची ग्रेव्ही आणि मशरूम मसाला आहे की नाही करायला सोपा. नक्की करून बघा ही रेसिपी. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.